पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात महत्त्वाचं स्थान असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली। दरवर्षीप्रमाणेच हजारोंच्या संख्येने आलेल्या रसिकांनी रमणबागेच्या मैदानावर गर्दी केली। पंडित संजीव अभ्यंकर, अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाबरोबरच उस्ताद निशात खान आणि पंडित अनिंदो चॅटर्जी यांच्या जुगलबंदीचा आस्वाद रसिकांनी घेतला। तर संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या गायनाने पहिल्या दिवसाचा समारोप झाला। गुरु सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला सुरुवात केली। यंदाचं महोत्सवाचं हे 61वं वर्ष आहे। देशभरातल्या गायक, वादक आणि नर्तकांना महोत्सवाच्या निमित्तानं सादरीकरणासाठी मंच मिळत असल्यानं या महोत्सवाचं जगभरातल्या रसिकांच्या मनात वेगळं स्थान आहे। मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनानं या महोत्सवाला सुरुवात झाली। त्यानंतर डॉक्टर एवा नातू यांचं गायन झालं। प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की या स्टेजवर एकदा संधी मिळावी आणि मला ती मिळाली आणि अतिशय उत्साहित आणि प्रोत्साहनपर असं मला ते वाटलं। भीमसेन जोशींनी फेमस केलेलं गाणं भागीरथी लक्ष्मी वारम्मा हे आपण तिथे पेश करणं ही माझी खूप इच्छा होती की आपण ते तिथे म्हणायचं असं एक ठरवलेलं होतं। मग त्यामुळे मग मला खूप आनंद झाला आणि सगळ्या लोकांनी छान ऐकलं। मुख्य पुण्याबाहेरूनही अनेक रसिक आवर्जून या महोत्सवासाठी उपस्थित होते। चिपळूणहून मुद्दाम आलोय त्यासाठी 4 दिवस राहणार। नवीन जुने सगळे गायक गायिका आम्हाला ऐकायला मिळतात आणि खूप आनंद होतो। रमणबागेच्या मैदानावर 44,000 चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला असून 10,000 श्रोत्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे। सवाईला येणाऱ्या श्रोत्यांची संख्या दरवर्षी वाढते आणि त्यामुळे स्वरांमधले छोटे छोटे बारकावे प्रत्येक श्रोतेपर्यंत पोहोचावेत म्हणून डिजिटल ऑडिओ मिक्सर यावर्षी वापरण्यात आला आहे। याशिवाय अगदी शेवटच्या रांगेतल्या श्रोत्यांना सुद्धा कलाकारांना पाहता यावं यासाठी सगळीकडे LED ची व्यवस्था करण्यात आली आहे। हा महोत्सव ज्या मैदानावर होतोय त्या शाळेनं पुढच्या 3 दिवसांसाठी वेळापत्रकही बदललंय। तर रात्री उशिरा रसिकांना घरी परतता यावं म्हणून शहराच्या उपनगरांमध्ये PMPML खास बसेसची सोय करून दिली आहे। स्वप्नील बापट, साम TV, पुणे।